नमस्कार मित्रांनो, मी आहे विठ्ठल भंडारे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्लॉग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे बिल्लूरला। बिल्लूर हे गाव तालुका जत आणि जिल्हा सांगली ह्या भागामध्ये पडतं। तिथे एक काळभैरवचं मंदिर आहे, तेच पाहण्यासाठी मी चाललोय। तर चला आपण ते काळभैरव मंदिर कसं आहे ते पाहूया आणि हा पूर्ण व्लॉग तुम्ही पहा आणि चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, बिल्लूरमध्ये आम्ही येऊन पोहोचलेलो आहे। पाठी पाहू शकता तुम्ही, हे काळभैरवचं मंदिर आहे। तर चला आता आतमध्ये आपण जाऊन पाहूया ते मंदिर कसं आहे। आणि तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाहेर अशा प्रकारे ही दुकाने आहेत। तर मित्रांनो, हे समोर पाहू शकता अशा प्रकारे सुंदर मंदिर आहे। तर मित्रांनो, पाठी पाहू शकता अशा प्रकारे मंदिर आहे। खूपच सुंदर कोरीव काम केलेलं आहे या मंदिराचं। आणि मंदिराच्या गर्भगृहात अशा प्रकारे शंकराची पिंड आहे, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये अशा प्रकारे काळभैरवची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता। खूपच सुंदररित्या हे तयार केलेलं आहे। तर मित्रांनो, देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे। तर थोड्याच अंतरावरती गुगवाडमध्ये धम्मभूमी आहे, ते बघायला चाललेलं आहे। तर पुढे इथून एक 10-15 किलोमीटर अंतरावरती ते आहे। तर चला ते कसं आहे ते पाहूया। तर मित्रांनो, धम्मभूमीच्या इथे येऊन मी पोहोचलेलो आहे, पाठी पाहू शकता। तर आतमध्ये आपण जाऊन पाहूया। त्या अगोदर पाठी पहा तुम्ही, गौतम बुद्धाची खूपच मोठी मूर्ती आहे। तर चला आता आतमध्ये आपण जाऊन पाहूया की ती धम्मभूमी कशी आहे। तर मित्रांनो, हे धम्मभूमीच्या आसपास अशा प्रकारे हे परिसर आहे आणि ते गौतम बुद्धाची मूर्ती आहे। तर चला आता आतमध्ये आपण जाऊन पाहूया त्या आतमधून कसे आहे।
तर मित्रांनो पाठी पाहू शकता अशा प्रकारे गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि समोर आंबेडकरांची मूर्ती आहे. खूपच सुंदररित्या हे तयार केलेलं आहे हे धम्मभूमी. भारी गेलं. तर मित्रांनो धम्मभूमी बघून झालेले आहे. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. जर हा तुम्हाला पूर्ण व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.